आपल्या वावोली पाड्यामध्ये बिबट्या आल्याची खबर आहे। गावामध्ये भीतीचं वातावरण आहे। किती दिवस झाले बिबट्या येतोय आणि तुम्ही गावकऱ्यांनी काय कार्यवाही केली? आमच्या गावामध्ये आमच्या गावात शेजारी आज 14 दिवस झाले। आम्ही फॉरेस्टरला वारंवार विनंती करतो का या तुम्ही आमच्या मानव किंवा लहान मुलांना कधी घात करतील हल्ला करतील सांगता येत नाही। ते येतात आणि राऊंड मारतात, पण त्यांचा काही याचा बंदोबस्त करत नाही। त्यांना अनेक वेळा सांगितलं आम्ही का तुम्ही सापळा रचा, सापळा लावा तिथे, सापळ्यामध्ये येण्या जाण्याच्या रहदारीमध्ये तो सापडेल तिथे, पण ते अजूनपर्यंत काही करत नाही। रात्री येतो का? कुठून येतो? रात्री समोरून इकडून येतो किंवा मेन रस्त्यातून येतो आणि चिंचे शेजारून येतो, आमच्या शेवटच्या घरात शेजारी येतो। आमच्या समोरूनच एक कुत्र्याला पकडलं गेलं, पण तो याचं झाड होतं इथे भेंडीच्या झाडाच्या आडोशाला त्या पकडला। आम्ही जी भेंडीच्या झाडाच्या या बाजूला होतो आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, पण त्याचा पाठलाग करताना दूर पळून घेऊन गेला। रोडला गवत वाढलेले, गवतात असतो, गवतात असू शकतो, पण गवताच्या शेजारी भरपूर गवत वाढलेले, जंगल वाढलेले, झुडपं वाढलेले, त्या झुडपामध्ये पण राहू शकतो तो। पण संध्याकाळी 8च्या नंतर तो येतो। रात्री काय लोक जागे असतात का गावात? रात्रीवर आम्हाला पारा करावा लागतो, कारण मुलांच्याकडे लक्ष द्यावं लागतं पहिले आम्हाला। आमच्या गावातील मंडळींचं लक्ष द्यावं लागतं, गुरांच्याकडे लक्ष द्यावं लागतं। तुम्ही काय अर्ज केले का फॉरेस्टला, पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनलाही अर्ज केलेला आहे पोलीस पाटीलने आणि फॉरेस्टरला केलेला आहे, ग्रामपंचायतला अर्ज केलेला आहे। त्या दिवशी मोठे साहेब आले होते, त्यांना मी विनंती केली का साहेब तुम्ही आत्ता ताबडतोब त्याचा बंदोबस्त करा, नाहीतर काही हानी झाल्यानंतर बंदोबस्ताचा काय पिंजरा नाही लावला का त्यांनी? काय आत्तापर्यंत त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं का तुम्ही पिंजरा लावा, रहदारीच्या रस्त्यावर पिंजरा लावा। पिंजरा लावल्यानंतर तो जरूर भेटला असता तिथेच, कारण जाण्या येण्याचा रस्ता तोच आहे।